नमस्कार, मी हनुमंतवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर या शिवारात आहे. शेतकऱ्याचं नाव चंद्रकांत शेंडगे. चंद्रकांत शेंडगे म्हणून नाव आहे. आपला मोबाईल नंबर 951896 2338. यांनी सोयाबीन पेरणी करत असताना वार्डन वापरलेलं आहे. वार्डन बियाण्याला लावल्यामुळं काय काय फायदा झाला? फायदा म्हणजे हे मर नाही, काही नाही ना, उगवण शक्ती चांगली झाली. म्हणजे 100% उगवण झाली. 100%. म्हणजे बियाणं पूर्णपणे उगवलं. उगवलं. उगवण्यामध्ये एक देखील बियाणं फेल गेलं नाही नाही. फेल नाही. उगवण क्षमता फास्ट झाली का? हा फास्ट झाली. लवकर झाली. लवकर. आणि बियाणामध्ये कुठलाच रोग, रोपामध्ये कुठलाच रोग दिसला नाही. नाही नाही. बरोबर आहे का? बरोबर. म्हणजे कुठलाच रोग दिसला नाही. निरोगी बियाणं, निरोगी रोप, सशक्त रोप, याचं बाळांपण म्हणजे लहानपण हे चांगलं गेलं. त्याच्यामुळे आज हे पीक चांगलं आहे. आता फक्त तुलना म्हणून सांगायची, बाजूच्या शेतकऱ्यांनी वार्डन किंवा कुठलीच बीज प्रक्रिया केली नाही, याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे हे तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मला. फरक म्हणजे आता ही जे आता लावलेलं ते पाण्यात तजेलदार आहे ते. ओके. हां. टवटवीत पण आहे पानावर. तिकडचे उगवण क्षमतेवर काय फरक वाटला तुम्हाला? तिकडलं थोडं उगवण थोडं पातळ दिसलं. पातळ झालं. पातळ झालं म्हणजे बरेच बियाणे सडले किंवा उगवलेच नाहीत. आणि तिकडचं रोप हे सशक्त दिसलं का नाही? नाही. तिकडचं जिथं वापरलं नाही तिथं सशक्त दिसलं नाही. इकडची रोप सशक्त आणि टवटवीत होते. उगवण क्षमता 100% झाली. म्हणून वार्डन हे वापरायचं. कारण तर आता दुसरा एक फरक मी तुम्हाला सांगतो. या क्षेत्रामध्ये इथं शेंडेमर कुठं झाली आहे का? नाही ना. हा जो फरक आहे ते तिकडे शेंडेमर भरपूर झाली, तिथं खोडकिडी झाली. खोडकिडी देखील न होऊ देण्याचं काम हे वार्डन करतं. आणि बाजूच्या पिकामध्ये त्याची उंची व्यवस्थित नाही, वाढ व्यवस्थित नाही, पानाची जाडी व्यवस्थित नाही, सुरुवातच व्यवस्थित झाली नाही, म्हणून त्याच्यामुळे शेवट तिथे व्यवस्थित होईल का याची गॅरंटी नाही. पण इथं खोडकिडीचा प्रकार ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये किती एकर जमीन आहे आपली? 4 एकर. 4 एकर जमिनीमध्ये कुठं एक देखील खोडकिडी किंवा शेंडेमर झालेले दिसली नाही, कांकण पडलेलं दिसलं नाही. पण तिकडं शेंडेमर ही किती टक्के आहे? जवळपास 25-30% आहे. 25-30% खोडकिड्याचा प्रभाव तिकडे दिसतोय. याची सुरुवात यांनी वार्डननं केली. म्हणून शेतकऱ्यांना हरभरा असो, तूर असो, सोयाबीन असो किंवा कुठलंही बियाणं असो, वार्डनची बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणं पेरायचं नाही. इतकंच या व्हिडिओतून मला सांगायचं आहे. धन्यवाद.